येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। हिंगणघाट येथील एका दुकानावर छापा टाकत पोलिसांनी 18,19,500 रुपयांच्या मुद्देमालासह अवैध दारू साठा जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हिंगणघाट येथील संत कबीर वार्डात एका दुकानामध्ये अवैध दारूची साठवणूक करण्यात आली होती। पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी आकाश उर्फ टीन्या गवळी आणि अमरदीप उर्फ बॉम्ब जीवने हे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले। या कारवाईत पोलिसांनी विविध कंपन्यांच्या देशी आणि विदेशी दारूंच्या हजारो बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 10 लाख रुपये किमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ कार असा एकूण 18,19,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। 31 डिसेंबरच्या निमित्तानं होणाऱ्या अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा पोलिसांनी दिलाय। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।